दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 10 ऑगस्ट 2026 सकाळची स्थिती. उजनी धरण आता क्षमतेनं भरण्याच्या मार्गावर आहे. ते 99.78% इतकं भरलेलं आहे आणि धरणातून आता भीमा नदीच्या पात्रामध्ये सांडव्या वाटे सोडण्यात येणारं पाणी पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे. केवळ वीज निर्मितीकरता म्हणून 1600 क्युसेक्सचा विसर्ग हा नदीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. 27 जुलैपासून ते 9 ऑगस्टपर्यंत जवळपास 57 TMC पाणी हे उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये पूर नियंत्रणाकरता म्हणून सोडावं लागलेलं आहे. 27 जुलै रोजी 5000 क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होती, जेव्हा धरण 96% भरलं होतं. आणि आता जेव्हा 10 ऑगस्ट आहे, धरण क्षमतेनं भरत आहे. यावेळेस आत्तापर्यंत जवळपास 57 TMC पाणी सोडण्यात आलेलं आहे. सर्वाधिक जास्त विसर्ग हा मागील आठवड्यामध्ये 1,10,000 क्युसेक इतका नदीपात्रात सोडण्यात आला होता. धरणातला एकूण पाणीसाठा जो आहे तो 117.11 TMCचा. यातलं उपयुक्त पाणी हे 53.46 TMC इतकं आहे. मागील वर्षी या दिवशी धरण 100%हून अधिक भरलं होतं. धरणावर या पावसाळा हंगामात एकूण 184 मिलीमीटर पावसाची आत्तापर्यंत नोंद आहे. मागील 24 तासामध्ये पाऊस झालेला नाही आहे. धरणातून मुख्य कालव्यामध्ये 2550, भीमा सिन्नरजोड कालव्यात 900, दहेगाव योजनेकरता 110 क्युसेक आणि सिन्नर-माढा योजनेमध्ये 210 क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सध्या उन्हाची तीव्रता पण वाढती आहे. मागील 24 तासामध्ये 4.58 मिलीमीटर म्हणजे 1 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे नोंदलं गेलेलं आहे. दुसरीकडं वीर धरणामधनं पाणी सोडण्याची प्रक्रिया ही पुन्हा सुरू करण्यात आली आहे. 5713 क्युसेकनं पाणी हे नीरा नदीच्या पात्रामध्ये वीरमधनं सोडण्यात आलेलं आहे. आजसुद्धा नीरा खोऱ्याची धरणं जी आहेत ती सरासरी 98.54% भरलेत. गतवर्षीपेक्षा जवळपास 5% पाणीसाठा जास्त आहे यंदा. वीर धरण हे 99.27% इतकं भरलेलं आहे. त्यामुळे यातून 5737 क्युसेक्सचा विसर्ग हा नीरा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात आलेला आहे.